नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि सर्वप्रथम तुम्हाला बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. स्वराज्याच्या खजिन्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारीच केली. शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? TV9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल. मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरत लुटली. TV9च्या महासंकल्पमध्ये जयंत पाटलांचं वक्तव्य. तर महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळे उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही? दरेकरांचा हल्लाबोल. महाराजांनी खंडणी मागितल्याची मुक्ताफळे उधळताना जयंत पाटलांना लाज कशी वाटली नाही? भाजप नेते प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल. खंडणी या शब्दाचा अर्थ हा आजच्या काळाप्रमाणे त्यावेळी गैरकृत्य असा नव्हता. जयंत पाटलांच्या खंडणीबाबतच्या विधानावर शरद पवार गटाचं स्पष्टीकरण. कृष्णाजी केळुसकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्रलेखाचा दिला दाखला. शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत. काँग्रेसनं कधीही इतिहास बदलला नाही. फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली. नाना पटोलेंची टीका. तर फेक नरेटिव्हमध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला. माळवण पुतळा प्रकरणातून लक्षात आलं की सरकारकडून प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू. शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी जयदीप आपटेला फक्त 26 लाख मिळाले. बाकी पैसे कुणाच्या खिशात गेले हे समोर येणं गरजेचं. जयंत पाटलांची मागणी. मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी विरोधकांनी राजकारण केलं. जोडीमारो आंदोलन महाविकास आघाडीला शोभत नाही. देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल. राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय. बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश. तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण. नाना पटोलेंची टीका. वडपल्लीवार नाना पटोलेंचे इलेक्शन एजंट आहे. अनिल वडपल्लीवार काँग्रेसचा कार्यकर्ता. फडणवीसांचे आरोप. महायुती विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री शिंदेंच्याच नेतृत्वात लढणार. पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल. TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही. मी टीम लीडर म्हणून काम करतो. फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य. शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही. सर्वेतून काँग्रेसनं ठाकरेंना जागा दाखवली. TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका. तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही. आदित्य ठाकरेंचा पलटवार. आता पुन्हा भाजपसोबत जाणार नाही. नकली संतान म्हणणाऱ्या भाजपसोबत जाण्याचा संबंधच नाही. आदित्य ठाकरेंची TV9च्या मंचावरून निकालानंतरच्या संभाव्य तडजोडीवर आधीच खुली. महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही. पण काही जण मुख्यमंत्री करा म्हणत गल्लीतून दिल्लीत जातात. उद्धव ठाकरेंच्या सोनिया गांधींसोबतच्या भेटीवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढणार असल्यानं मोठा वाटा राहीलच. शिंदेच मुख्यमंत्री राहावे असं माझं मत. महायुतीतील जागावाटपावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेटमध्ये कोणताही राडा नाही. तर साधक बाधक चर्चा. दादांच्या श्रेयवादावरून शिंदेंचे मंत्री आक्रमक झाल्याच्या घटनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. लाडक्या बहिणीवरून तिन्ही भावांकडून ओढाताण सुरू. जयंत पाटलांचा टोला. तर मतांसाठी योजना आणली हे बहिणींना समजतं. नाना पटोलेंचं वक्तव्य. जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्द वगळावा इतका जड नव्हता. अजित पवार गटाच्या जाहिरातीवर शंभूराज देसाईंची नाराजी. आमच्यात नाराजी, मी अजितदादांशी बोलणार. देसाई यांचं वक्तव्य. तर अजितदादांनी प्रचारात आघाडी घेतल्यानं कदाचित असं वाटलं असेल. लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवर भुजबळांचं स्पष्टीकरण. गडचिरोलीमध्ये नागेपल्लीतील कार्यक्रमात अजित पवारांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला. कार्यक्रमावेळी अजितदादांकडून योजनेचे पैसे मिळाले का अशी विचारणा. मी आधुनिक अभिमन्यू. विरोधकांनी कितीही चक्रव्यूह रचले तरी मी अडकणार नाही. TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. फडणवीसांवरील वक्तव्य मी कुठे केलं हे सांगावं. मी जर हे बोलले असेल तर त्यांचा व्हिडिओ दाखवावा. सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना आव्हान. निवडणुकांच्या तोंडावर प्रमुख नेत्यांना टार्गेट केलं जाईल. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. विरोधी पक्ष हार घालून सत्कार करतील अशी अपेक्षा नसते. पंकजा मुंडे यांचा इशारा. एकीकडे राज्यात पूरस्थिती. कृषीमंत्री गणपती कार्यक्रमात सेलिब्रिटींना आणतात. सुषमा अंधारेंचा कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा. पोलिसांकडून जयदीप आपटेच्या कुटुंबाची तब्बल 5.5 तास चौकशी. आपटेच्या कारखान्यातून मूर्ती बनवण्याचं काही साहित्य पोलिसांकडून जप्त. पुण्याच्या आंबेगावात वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ.
राजकीय शक्तीच्या वापराला जनताच योग्य वेळी उत्तर देईल. भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेतील गोंधळानंतर आढळराव पाटलांचं वक्तव्य. अनेकांना मारहाण आणि शिवीगाळ. शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांचा आरोप, तर निकम यांच्याकडून भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेतील गोंधळाचा निषेध. केवळ राजकीय आकसापोटी सर्व प्रकार घडवला. भीमाशंकर कारखान्यातील राड्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांचा आरोप, तर वळसे पाटील यांनी याचा खुलासा करावा, कोल्हेंची मागणी. मी 100% वरळीतूनच लढणार आहे. वरळीतून मला खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळाला. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. शहा सोमवारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुंबई दौऱ्यात महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता. संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह. लाडका गणपती बाप्पा आज घरोघरी विराजमान होणार. गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सजल्या, तर मिठाईच्या दुकानांमध्ये देखील मोठी गर्दी. लालबागच्या राजाचे सकाळी 6 वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी चरणस्पर्श आणि मुखदर्शन अशा 2 रांगांद्वारे गणेश भक्तांना दर्शन सुरू. लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा, विधिवत पूजा संपन्न. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. देशभरात आज गणेशोत्सवाचा उत्साह. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पार पडला मुखदर्शन सोहळा. चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाचे यंदाचे 105वं वर्ष, तर या वर्षासाठी बाप्पाची जगन्नाथपुरीची थीम. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा संपन्न. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट. राज्यभरात बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी. कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह. कोकणातल्या ग्रामीण भागात गणरायाला डोक्यावरून घरी आणण्याची परंपरा. रत्नागिरीच्या नाणीज गावातील ही विलोभनीय दृश्य. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहरात मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार. 32 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2435 पोलीस अधिकारी आणि 12420 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी असणार. अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पा विराजमान होणार. अभिनेता शशांक केतकरच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन. तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने घेतलं सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन. नवी दिल्लीतील विविध देशांच्या दूतावासांमध्ये चतुर्थीच्या पूर्वसंध्येला श्री गणेश मूर्तीची स्थापना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीनं दिल्लीत राजदूतांना गणेश मूर्ती आणि उकडीचे मोदक भेट. गणेश चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या गणेश मंडळाला यंदा 100 वर्ष पूर्ण. वाजत गाजत बाप्पाचं आगमन. गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील मंदिराची प्रतिकृती उभारत साकारला कोकणातील दशावताराचा देखावा. ठाण्यातील शिवचैतन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वागळेचा राजाचं जल्लोषात स्वागत. टाळमृदुंग, ढोल ताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, सनई संबळांच्या तालावर स्थानिकांकडून बाप्पाचं स्वागत. गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा. 7 ते 16 सप्टेंबर रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय. गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासनातर्फे धुळे शहरातील सर्व तयारी पूर्ण. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसआरपीएफच्या तुकडीसह 800 होमगार्ड, पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात असणार. धुळे जिल्ह्यात यंदा 661 गणेश मंडळ बसवणार गणपती. तर 24 गावांमध्ये आदर्शवत एक गाव एक गणपती संकल्पनेसाठी मंडळांची तयारी पूर्ण. मोठ्या धुमधडाक्यात आज बाप्पा विराजमान होणार. जळगावच्या जामनेरमध्ये पेन, पनवेल, नाशिक आणि मुंबईहून बाप्पाच्या सुंदर आणि आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल. ठिकठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे दुकान आणि सजावटीच्या साहित्यांचं दुकान थाटली. धुळे कारागृहातील बंदिवानांनी बनवलेल्या गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी धुळेकरांचा चांगला प्रतिसाद. पहिल्याच दिवशी 200 मूर्तींची विक्री. धुळे कारागृहाबाहेर लावण्यात आला आहे स्टॉल.